तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरण या धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा 15% पाण्याचा साठा आहे आणि त्याचबरोबर इकडे या कालव्यामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे। साधारण 15 ते 17च्या दरम्यान हा कालवा पिंपळगाव जोगा या ठिकाणी फुटलेला होता। बाजूच्या शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती आणि जमीन वाहून गेल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान देखील मोठं झालं होतं। परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून बाजूच्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या सपाटीकरणाचं देखील काम सुरू केलं आणि महत्त्वाचं म्हणजे कालवा देखील दुरुस्त करून आता पाणी सोडण्यात आलेलं आहे। आता या कालव्यामधून पाणी सुरू झालेलं आहे। काल अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे पाऊस सुरू होईल असं लोकांना वाटलं होतं, पण आज आकाशामध्ये ढग नाही आहेत, त्यामुळे आता पाऊस लवकर येईल का नाही याची गॅरंटी नाही। परंतु हवामान खात्याने यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याचं सांगितलेलं आहे, त्यामुळे यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती राहील की नाही हे माहीत नाही। परंतु धरणातील पाणी अतिशय जपून वापरावं लागणार आहे। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनो, तुम्ही काळजी घ्या। बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि कालव्यातलं पाणी देखील आता खाली सुरू आहे। उन्हाळ्याचं आवर्तन पिण्यासाठी पूर्व भागातील तालुक्यांसाठी सोडावं लागणार आहे, म्हणजे कर्जत, करमाळा, पारनेर या भागामध्ये पाणी सोडावं लागणार आहे। अधिकारी मंडळींनो, दक्ष राहा। धरणामध्ये पाणी शिल्लक जुन्नर तालुक्यासाठी राहायला हवं। पाऊस कधी पडेल याचा नेम नाही, परंतु सतर्क राहा अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळगाव जोगा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।